भारत पाकिस्तानात तणावाची स्थिती जागतिक पातळीवर चर्चा घडवल्यास मी चर्चेला जाईन. भारत पाकिस्तान तणावावर उदयनराजे भोसलेंची प्रतिक्रिया. जैसलमेर पोलीस स्टेशनमध्ये स्फोटके सापडली. सर्व स्फोटकं पोलिसांनी निकामी केली आहेत. संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना कळवा. फोटो सोशल मीडियावर अपलोड करू नका. जैसलमेरच्या नागरिकांना प्रशासनाचं आवाहन. परभणीत पाणी टंचाईची गंभीर समस्या. विविध ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा. विहिरी आटल्यानं परभणीकरांची पाण्यासाठी भटकंती. लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. लातूर जाहिराबाद महामार्गावर भेगा बुजवण्यास सुरुवात. लोकशाहीच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. साताऱ्याच्या पाटणमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे भुईमूग पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. तर कराड चिपळूण रस्त्याचंही काम सुरू असल्यानं नागरिकांना त्रास. नाशिकमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. 11 ते 13 मे दरम्यान पावसाचा अंदाज. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली. लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे आंबा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता. पीक कर्ज मिळत नसल्याने खरीप हंगाम धोक्यात. पीक कर्ज मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत. वाशिमच्या शिरपूर शेलू बाजारमध्ये अवकाळी पाऊस. अवकाळीमुळे पिकांचं नुकसान. तर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.